गणित दिलेलं बघा. x अधिक 1 ने xचा घातांक 57 अधिक 57 ला भागल्यास येणारी बाकी किती? बघा, याला ट्रिक्स आणि कन्सेप्ट एकच आहे. बघा, सगळं एकत्र सांगणार मी. काय बघा, असं गणित ज्यावेळेस देणार तुम्हाला, की ज्याने भागल्यानंतर त्या कंडिशनमध्ये काय करायचं, ज्याने भाग देणार आहोत x अधिक 1, ठीक आहे. बरोबर 0 ठेवा. मग xची किंमत येईल तुम्हाला हा प्लसवाला जो अधिक आहे, अधिक 1 हा तिकडे जर पाठवला तर हा वजा 1 होतो. ही जी येणारी किंमत आहे ना, ही फक्त ज्याला भाग देणार आहोत त्याच्यामध्ये टाकायची. म्हणजे xच्या जागी वजा 1 वापरायची. इथे काय आहे, xचा 57 घात अधिक 57 याला भाग द्यायचा आहे. मग xची किंमत डायरेक्ट वजा 1 ठेवा. वजा 1 चा घातांक 57 अधिक 57 असं केलं तर काय होणार, वजाचा विषम घात आहे. वजा 1 चा विषम घात आहे. ज्यावेळेस विषम घात असेल त्यावेळेस काय येणार, समजा वजा 1 चा इथे घात दिलेला आहे. समजा एखादा घात आहे. हा जर सम असेल तर उत्तर नेहमी 1 असतो वजा 1 चा. आणि हा जर विषम असेल, हा जर घात विषम असेल, दिलेला घात हा जर विषम असेल तर उत्तर नेहमी वजा 1 येतं. मग इथे उत्तर काय येणार आहे, विषम घात असल्यामुळे वजा 1 अधिक 57. 57 मधून वजा 1 काढला तर किती राहतील, 56. आणि हीच तुमची काय आहे, बाकी आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असेल, उत्तर असणार आहे. धन्यवाद.